मॉन्सूनची प्रतीक्षा होती, अखेर या मॉन्सूनचं आगमन झालेलं आहे। बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आणि मुंबई शहरासह उपनगरांमध्ये तुफान पाऊस झालेला आहे, त्या संदर्भातल्या बातम्या आपण पाहणार आहोत। काल रात्रीपासून मुंबईमध्ये पावसानं तुफान बॅटिंग केलेली आहे। वडाळा, दादर, परेल, वांद्रे, चेंबूर, अंधेरी, कांदिवलीमध्ये मुसळधार पाऊस झालाय। पावसाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या मुंबईकरांना अखेर दिलासा मिळालाय। अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचलेलं पाहायला मिळालं। दादर परिसरामध्ये पावसाचा जोर अधिक आहे। दादरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालेला आहे। घाटकोपर, विक्रोळी, भांडूप भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झालेला आहे। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये काल रात्रीपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावली। अनेक भागांमध्ये संततधार सरी कोसळत असून रस्त्यांवर पाणी साचल्यानं चित्र आहे आणि त्यामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झालेला असून नागरिकांना दैनंदिन प्रवासादरम्यान काही ठिकाणी अडचणींचा सामना सुद्धा करावा लागतोय। अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। पहिल्याच पावसामध्ये ही दृश्य आपण पाहतोय। पावसाच्या प्रतीक्षेत होते सगळे, मात्र हा पाऊस आला आणि अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे। झाडं उन्मळून पडली आहेत। मुंबई शहरासह उपनगरांमध्ये तुफान पाऊस बरसतोय। पश्चिम रेल्वेची वाहतूक सुद्धा पावसामुळे काहीशी उशिरानं सुरू आहे। ज्या पावसाची प्रतीक्षा होती मुंबई शहरासह उपनगरामध्ये कालपासून तुफान पावसाला सुरुवात झालेली आहे। काल रात्रीपासूनच मुंबईमध्ये पावसानं तुफान बॅटिंग करायला सुरुवात केली आहे। यामध्ये वडाळा, दादर, परेल, वांद्रे, चेंबूर, अंधेरी, कांदिवलीमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। पावसाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या मुंबईकरांना अखेर दिलासा मिळालाय, मात्र अनेक भागांमध्ये या पावसामुळे रस्त्यांवर पाणी सुद्धा साचलंय। दादर परिसरामध्ये पावसाचा जोर अधिक पाहायला मिळतोय। दादरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसतोय। त्यानंतर घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, कुर्ला या भागांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आहे। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलेली आहेत। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये काल रात्रीपासूनच मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली। अनेक भागात संततधार सरी कोसळत आहेत। रस्त्यांवर पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या संदर्भात आणखी जाणून घ्या आमच्या प्रतिनिधी शिल्पा आपल्यासोबत आहेत। शिल्पा, प्रवासादरम्यान काही ठिकाणी या प्रवाशांना अडचणींचा सामना सुद्धा आज करावा लागू शकत होतो। कसा यापुढे पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय, कुठे कुठे पाणी साचलंय, सविस्तर अपडेट्स? आपण जर पाहिलं तर मुंबई शहरामध्ये रात्रीपासूनच पाऊस हा सुरू झालेला आहे आणि विशेष म्हणजे संततधार हा पाऊस सुरू असल्यामुळे मुंबईतील दादर परिसर असेल, वडाळा असेल, दादर टीटी असेल, लोअर परेल असेल, अंधेरी पूर्व असेल किंवा इतर उपनगरांमध्ये देखील पाणी साचल्याचं पाहायला मिळते। अनेकांच्या घरामध्ये देखील पाणी गेलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेने 100% नालेसफाई केलं असं सांगितलं होतं, मात्र सध्या जर आपण पाहिलं तर पहिल्याच पावसात मुंबई महानगरपालिकेची पोलखोल आणि नालेसफाईचा दावा हा फेल झाल्याचं पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे आता सध्या जर आपण पाहिलं तर मुंबई शहरामध्ये पहाटेपासूनच जोर पावसाने पकडलेला आहे आणि 3 तासाचा अजून मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। त्याचबरोबर 28 तारखेपर्यंत असाच मुसळधार पाऊस बरसत राहील असं देखील हवामान विभागाने सांगितलेलं आहे। त्यामुळे एकीकडे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आज मोठा दिलासा मिळालेला आहे, कारण रात्रीपासूनच हा पाऊस संततधार मुंबई शहरामध्ये बरसत आहे। विशेष म्हणजे आज जर आपण पाहिलं तर मुंबई मानखूर असेल किंवा चेंबूरचा भाग असेल किंवा इतर जो परिसर आहे त्या प्रत्येक परिसरामध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। सकल भागामध्ये पाणी साचलेलं आहे आणि आता जर आपण पाहिलं तर वडाळा टीटी येथे एक झाड कोसळलेलं आहे आणि या झाडामुळे 2 ते 3-4 वाहनांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई महानगरपालिकेने वेळोवेळी मुंबई शहरातील झाडांच्या फांद्या छाटल्याचं सांगितलं, त्याचबरोबर नालेसफाई केल्याचं सांगितलं, विविध ठिकाणी पंप लावल्याचं देखील सांगितलं। आणि आता जर आपण पाहिलं तर यावर्षी मुंबईची तुंबई होईल या भीतीने मुंबई महानगरपालिकेने जे फ्लडिंग पॉईंट वाढलेले आहेत तिथे देखील पंप लावले होते। मात्र सध्या आता हा मुंबई महानगरपालिकेने जो प्रयत्न केला होता किंवा जो दावा केला होता नालेसफाईचा तो पूर्णपणे फेल झालेला आहे। दादरच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे। वडाळा असेल, त्याचबरोबर चेंबूर असेल, मानखूर असेल, कुर्ला असेल, प्रत्येक परिसरामध्ये आपल्याला पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। मुंबई शहरामध्ये सकाळच्या वेळी जे नागरिक बाहेर पडतात कामासाठी किंवा इतर कामासाठी त्यांचं मात्र प्रचंड हाल झालेलं पाहायला मिळतंय। आता या सकल भागामध्ये जिथे पाणी साचलेलं आहे तिथे वाहतूक कोंडीचा सामना देखील नागरिकांना करावा लागणार आहे। येत्या काळामध्ये म्हणजे आपण पूर्ण दिवसभर पाहिलं तर हा संततधार पाऊस असाच सुरू राहणार आहे। मात्र हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 3 तास अजून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे। 28 तारखेपर्यंतचा देखील जो इशारा दिलाय त्यानुसार मुंबई शहरामध्ये हा 28 तारखेपर्यंत संततधार पाऊस असाच सुरू राहू शकतो। त्यामुळे आता मुंबई महानगरपालिका नागरिकांना, मुंबईकरांना आता या जिथे जिथे पाणी साचले त्या भागातून कसं वाचवते हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल।
शिल्पा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय मुंबई शहरासह उपनगरांमध्ये तुफान पाऊस बरसतोय. आमचे प्रतिनिधी शिल्पा यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सुद्धा असाच पाऊस असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. मात्र वडाळा, परेल, वांद्रे, चेंबूर, अंधेरी, कांदिवलीमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय.